इयत्ता 12वी विषय अर्थशास्त्र प्रकरण 4 पुरवठा विश्लेषण स्वाध्याय. प्रश्न पहिला आहे, खालील विधाने पूर्ण करा. 1. जेव्हा पुरवठा वक्र वरच्या दिशेने जातो तेव्हा त्याचा असणारा उतार धनात्मक, ऋणात्मक, प्रथम धनात्मक नंतर ऋणात्मक असतो 0. तर यातील योग्य उत्तर आहे धनात्मक. 2. पुरवठा वक्र त्याच वक्रावर वरच्या दिशेने सरकणे म्हणजेच पुरवठा संकोच, पुरवठ्याचा ऱ्हास, पुरवठ्याचा विस्तार, पुरवठ्यातील वाढ. उत्तर आहे पुरवठ्याचा विस्तार. 3. जेव्हा पुरवठा वक्र मूळ पुरवठा वक्राच्या उजव्या बाजूस सरकतो त्यास डॅश म्हणतात. पर्याय: पुरवठा संकोच, पुरवठ्याचा ऱ्हास, पुरवठ्याचा विस्तार, पुरवठ्यातील वाढ. उत्तर असेल पुरवठ्यातील वाढ. 4. इतर परिस्थिती स्थिर असताना केवळ किंमत कमी झाल्यामुळे नगसंख्या कमी होणे म्हणजेच पुरवठ्याचा संकोच, पुरवठ्याचा ऱ्हास, पुरवठ्याचा विस्तार, पुरवठ्यातील वाढ. उत्तर असेल पुरवठ्याचा संकोच. 5. एकूण जादा नगसंख्येच्या विक्रीनंतर एकूण प्राप्तीत झालेली निव्वळ वाढ म्हणजे एकूण प्राप्ती, सीमांत प्राप्ती, सरासरी प्राप्ती, सीमांत खर्च. उत्तर असेल सीमांत खर्च. प्रश्न दुसरा आहे, सहसंबंध पूर्ण करा. 1. पुरवठ्याचा विस्तार किंमत वाढ तर पुरवठ्याचा संकोच किंमत घट. 2. एकूण प्राप्ती एकूण नगसंख्या गुणिले किंमत तर सरासरी प्राप्ती एकूण प्राप्ती छेद एकूण नगसंख्या. 3. एकूण खर्च एकूण स्थिर खर्च अधिक एकूण बदलता खर्च तर सरासरी खर्च एकूण खर्च छेद एकूण नगसंख्या. 4. मागणी वक्र खाली जाणारा तर पुरवठा वक्र वर जाणारा. 5. इतर घटक बदल पुरवठ्यातील बदल तर इतर घटक स्थिर पुरवठ्याचे विचलन. प्रश्न तिसरा आहे, योग्य आर्थिक पारिभाषिक शब्द सुचवा. 1. स्थिर घटकावर केला जाणारा खर्च स्थिर खर्च. 2. प्रत्येक नगसंख्येच्या उत्पादनाचा खर्च सरासरी खर्च. 3. एका जादा नगसंख्येच्या उत्पादनामुळे एकूण खर्चात होणारी निव्वळ वाढ सीमांत खर्च. 4. प्रत्येक नगसंख्येच्या विक्रीनंतर मिळणारी प्राप्ती सरासरी प्राप्ती. प्रश्न चौथा आहे, फरक स्पष्ट करा. 1. साठा आणि पुरवठा. विक्रेत्याकडे विशिष्ट कालावधीत असलेली एकूण वस्तूंची नगसंख्या म्हणजे साठा. तर साठ्यातील जो भाग विक्रेता विशिष्ट किमतीला व विशिष्ट काळात विक्रीसाठी बाजारात आणतो त्याला पुरवठा म्हणतात. साठा ही स्थिर संकल्पना आहे कारण ती एका विशिष्ट क्षणाशी संबंधित असतो, तर पुरवठा ही प्रवाही संकल्पना आहे. साठा हा पुरवठ्याचा स्रोत असतो तर पुरवठ्याचा संबंध किंमत, वेळ आणि नगसंख्या यांच्याशी असतो. सामान्यतः साठा हा पुरवठ्यापेक्षा जास्त असतो तर पुरवठा साठ्याच्या तुलनेत कमी किंवा त्याचा काही भाग असतो. साठा त्वरित बदलत नाही म्हणून तो अलवचिक असतो तर पुरवठा बदलत्या परिस्थितीनुसार लवचिक असतो. 2. पुरवठ्याचा विस्तार आणि पुरवठ्यातील वाढ. पुरवठ्याचा विस्तार इतर सर्व घटक स्थिर असताना किंमत वाढल्यामुळे पुरवठा वाढतो तर पुरवठ्यातील वाढ किंमत स्थिर असताना इतर घटक अनुकूल बदलल्यामुळे, उदाहरणार्थ तंत्रज्ञान सुधारणा, खर्चात घट, त्यामुळे पुरवठा वाढतो. पुरवठ्याचा विस्तार हा बदल त्याच पुरवठा वक्र होतो तर पुरवठ्यातील वाढ हा बदल नवीन पुरवठा वक्र तयार करून दाखवला जातो. पुरवठ्याच्या विस्तारामध्ये पुरवठा वाढण्याचे कारण फक्त किंमत बदल असते तर पुरवठ्यातील वाढमध्ये पुरवठा वक्र उजवीकडे सरकतो. पुरवठ्याचा विस्तार याला मुवमेंट अलॉंग द सप्लाय कर्व असेही म्हणतात तर पुरवठ्यातील वाढ याला शिफ्ट इन सप्लाय कर्व असेही म्हणतात. 3. पुरवठ्याचा संकोच आणि पुरवठ्याचा ऱ्हास. इतर घटक स्थिर असताना किंमत कमी झाल्यामुळे पुरवठा कमी होतो तर पुरवठ्याचा ऱ्हास किंमत स्थिर असताना इतर घटक प्रतिकूल बदलल्यामुळे उदाहरणार्थ उत्पादन खर्च वाढ, पुरवठा कमी होतो.
पुरवठ्याचा संकोच हा बदल त्याच पुरवठा वक्रावर होतो, तर पुरवठ्याचा ऱ्हास हा बदल नवीन वक्र तयार करून दाखविला जातो. पुरवठ्याचा संकोच वक्रावर वरून खालच्या दिशेने हालचाल होते, तर पुरवठ्याचा ऱ्हास हा पुरवठा वक्र डावीकडे सरकतो. पुरवठ्याचा संकोच पुरवठा कमी होण्याचे कारण फक्त किंमत घट असते, तर पुरवठ्याचा ऱ्हास पुरवठा कमी होण्याचे कारण किंमत नसून इतर घटक असतात. पुरवठ्याच्या संकोचला मुवमेंट अलॉंग द सप्लाय कर्व असे म्हणतात, तर पुरवठ्याचा ऱ्हासला शिफ्ट इन सप्लाय कर्व असेही म्हणतात. 4. सरासरी खर्च आणि सरासरी प्राप्ती. प्रत्येक नगरसंख्येच्या उत्पादनासाठी लागणारा सरासरी खर्च म्हणजे सरासरी खर्च, तर प्रत्येक नगरसंख्येच्या विक्रीनंतर मिळणारी सरासरी रक्कम म्हणजे सरासरी प्राप्ती. सरासरी खर्च हा उत्पादन खर्चाशी संबंधित आहे, तर सरासरी प्राप्ती हा उत्पन्नाशी संबंधित आहे. सरासरी खर्चाचे सूत्र आहे AC बरोबर TC भागिले TQ, तर सरासरी प्राप्तीचे सूत्र आहे AR बरोबर TR भागिले TQ. सरासरी खर्च उत्पादन वाढल्यास सरासरी खर्च बदलू शकतो, तर सरासरी प्राप्ती सामान्यतः AR बरोबर किंमत असते. सरासरी खर्चात उत्पादनाच्या कार्यक्षमतेचे मोजमाप करण्यासाठी याचा उपयोग होतो, तर सरासरी प्राप्ती विक्रीतून मिळणाऱ्या उत्पन्नाचे मोजमाप करण्यासाठी याचा उपयोग होतो. प्रश्न 5 आहे. खालील पत्रकावरून प्रश्नांची उत्तरे द्या. अ. चॉकलेटचे पुरवठा पत्रक. 1. वरील पुरवठा पत्रक पूर्ण करा. तर या पद्धतीने पुरवठा पत्रक पूर्ण होईल. 2. वरील पुरवठा पत्रकाच्या सहाय्याने आकृती काढा आणि वरील आकृतीचे स्पष्टीकरण करा. याप्रमाणे आकृती होईल. या आकृतीत X अक्षावर किंमत आणि Y अक्षावर पुरवठा दाखविला आहे. विविध किमतींना संबंधित पुरवठ्याचे बिंदू दाखविले आहेत. हे सर्व बिंदू जोडल्यावर पुरवठा वक्र तयार झाला आहे. वक्र डावीकडून उजवीकडे जाणार आहे, याचा अर्थ किंमत वाढत गेली की पुरवठा देखील वाढतो. उदाहरणार्थ 10 रुपयाला 200 नग पुरवठा आहे, तर 40 रुपयाला 500 नग पुरवठा आहे. त्यामुळे किंमत आणि पुरवठा यांचा समसंबंध स्पष्ट होतो. ही आकृती पुरवठ्याचा नियम दर्शवते. 3. किंमत आणि पुरवठा यातील सहसंबंध स्पष्ट करा. उत्तर: किंमत आणि पुरवठा यांचा समसंबंध असतो. किंमत वाढल्यास उत्पादकाला जास्त नफा मिळतो, त्यामुळे पुरवठा वाढतो. किंमत कमी झाल्यास नफा कमी होतो, त्यामुळे पुरवठा कमी होतो. त्यामुळे किंमत व पुरवठा यामध्ये धनात्मक सहसंबंध आढळतो. हा संबंध पुरवठा वक्र डावीकडून उजवीकडे वर जाणारा असल्याने स्पष्ट होतो. उदाहरणार्थ 10 रुपयाला 200 नग पुरवठा, तर 40 रुपयाला 500 नग पुरवठा. निष्कर्ष: किंमत वाढली की पुरवठा वाढतो व किंमत कमी झाली की पुरवठा कमी होतो. ब. बटाटा बाजार पत्रकाचे निरीक्षण करून खालील उत्तरे द्या. 1. बाजार उद्योग संस्थांनी केलेल्या बटाटा नग संख्येचा पुरवठा वरील पत्रकामध्ये पूर्ण करा. तर या पद्धतीने पूर्ण होईल. 2. पत्रकाच्या सहाय्याने बाजार पुरवठा वक्र काढून त्याचे स्पष्टीकरण करा. बाजार पुरवठा वक्र. या आकृतीत या अक्षावर किंमत तर क्ष अक्षावर पुरवठा नग संख्या दर्शवली आहे. किंमत जसजशी वाढत जाते तसतसा पुरवठाही वाढत जातो. यावरून तयार झालेले बिंदू जोडले असता पुरवठा वक्र डावीकडून उजवीकडे वर जाणारा बनतो व किंमत व पुरवठ्यात समसंबंध स्पष्ट करतो. प्रश्न 6 आहे. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. 1. एकूण खर्च व एकूण प्राप्ती या संकल्पना स्पष्ट करा. उत्तर: एकूण खर्च, टोटल कॉस्ट. उत्पादनासाठी केलेला एकूण खर्च, कच्चा माल, श्रम, यंत्र इत्यादी. खर्चाचे प्रकार: स्थिर खर्च व बदलता खर्च यांचा समावेश. स्थिर खर्च उत्पादनावर अवलंबून नसतो. बदलता खर्च उत्पादनानुसार बदलतो. उदाहरणार्थ कच्चा माल, मजुरी. एकूण खर्चाचे सूत्र आहे TC बरोबर TFC अधिक TVC. एकूण प्राप्ती विक्रीतून मिळणारी एकूण रक्कम म्हणजे एकूण प्राप्ती. विक्रीच्या प्रमाणावर व किमतीवर अवलंबून असते. उद्योगाचे एकूण उत्पन्न दर्शवते. उत्पादन जास्त विकले तर प्राप्ती वाढते. सूत्र PR बरोबर नगसंख्या गुणिले किंमत.
2. पुरवठा निर्धारित करणारे घटक स्पष्ट करा. उत्तर 1. वस्तूची किंमत. किंमत वाढली तर पुरवठा वाढतो, कमी झाली तर कमी होतो. 2. तंत्रज्ञानाची स्थिती. सुधारित तंत्रज्ञानामुळे उत्पादन व पुरवठा वाढतो. 3. उत्पादन खर्च. खर्च वाढल्यास पुरवठा कमी होतो, खर्च कमी झाल्यास वाढ. 4. पायाभूत सुविधा. वीज, वाहतूक, दळणवळण चांगले असल्यास पुरवठा वाढतो. 5. सरकारची धोरणे. कर, अनुदान यांचा पुरवठ्यावर परिणाम होतो. 6. नैसर्गिक परिस्थिती. हवामान चांगले असल्यास उत्पादन व पुरवठा वाढतो. 7. भविष्यातील किमतीचा अंदाज. किंमत वाढेल वाटल्यास साठा वाढवतात. 8. इतर वस्तूंच्या किमती. पर्यायी वस्तूमुळे पुरवठा बदलतो. 9. बाजाराचे स्वरूप. स्पर्धा जास्त असल्यास पुरवठा वाढतो. 10. उत्पादन घटकांची उपलब्धता. कच्चा माल, श्रम उपलब्ध असल्यास पुरवठा वाढतो. प्रश्न 7वा आहे, सविस्तर उत्तरे द्या. 1. पुरवठ्याचा नियम अपवादासह स्पष्ट करा. उत्तर प्रस्तावना. अर्थशास्त्रात मागणीच्या नियमाप्रमाणेच पुरवठ्याचा नियम हा एक महत्त्वाचा मूलभूत नियम आहे. या नियमाद्वारे वस्तूची किंमत आणि पुरवठा यातील संबंध स्पष्ट होतो. बाजारातील विक्रेत्याच्या वर्तनाचे स्पष्टीकरण या नियमाने होते. पुरवठ्याचा नियम आहे, इतर परिस्थिती स्थिर असताना वस्तूची किंमत वाढल्यास पुरवठा वाढतो व किंमत कमी झाल्यास पुरवठा कमी होतो. यावरून किंमत आणि पुरवठा यांचा प्रत्यक्ष संबंध असल्याचे स्पष्ट होते. स्पष्टीकरण. वस्तूची किंमत वाढल्यास उत्पादकाला अधिक नफा मिळण्याची शक्यता असते. त्यामुळे उत्पादक जास्त उत्पादन करून बाजारात जास्त पुरवठा करतो. किंमत कमी झाल्यास नफा कमी होतो. त्यामुळे उत्पादक उत्पादन व पुरवठा कमी करतो. त्यामुळे किंमत वाढ होते, पुरवठा वाढ आणि किंमत घट होते. त्यानंतर पुरवठा घट असा संबंध दिसतो. हा संबंध आलेखात वर जाणाऱ्या पुरवठा वक्राद्वारे दाखविला जातो. गृहीतके. हा नियम खालील अटीवर आधारित आहे. उत्पादन खर्च स्थिर आहे, तंत्रज्ञानात बदल नाही, हवामान स्थिर आहे, सरकारी धोरण बदलत नाही, इतर वस्तूंच्या किमती स्थिर आहेत. पुरवठा नियमाचे अपवाद. काही परिस्थितीत हा नियम लागू होत नाही. 1. श्रमाचा पुरवठा. वेतन वाढल्यावर काही काळ कामाचे तास वाढतात, पण जास्त वेतन मिळाल्यावर कामगार विश्रांतीला प्राधान्य देतो. त्यामुळे पुरवठा कमी होतो. 2. कृषी उत्पादन. शेती उत्पादन हवामानावर अवलंबून असते. वाईट हवामानामुळे उत्पादन कमी होते, त्यामुळे जास्त किमतीला सुद्धा पुरवठा वाढत नाही. 3. रोख पैशाची गरज. विक्रेत्याला पैशांची गरज असल्यास तो कमी किमतीतही जास्त विक्री करतो, त्यामुळे पुरवठा वाढतो. 4. नाशवंत वस्तू. भाजीपाला, दूध यासारख्या वस्तू खराब होतात, त्यामुळे विक्रेते कमी किमतीला जास्त विकतात. 5. दुर्मिळ वस्तू. दुर्मिळ वस्तू उदाहरणार्थ जुनी चित्रे, नाणी पुन्हा तयार करता येत नाहीत. किंमत वाढली तरी पुरवठा वाढवता येत नाही. निष्कर्ष. पुरवठ्याचा नियम सामान्य परिस्थितीत योग्य ठरतो, पण काही विशेष परिस्थितीमध्ये त्याला अपवाद दिसून येतात.